ऍक्च्युली ती समुद्रातली वाळू त्या 15,200-400 फुटावरती ती जी वनस्पती तिथे उगवतात त्या समुद्री वनस्पती आहेत हे तिथे जाऊन कळतं. सो हा जो अनुभव आहे ना हा अमेझिंग आहे. हे वाचून नाही, त्यासाठी तिथे गेलं पाहिजे. प्रॉब्लेम हा नाही की तुम्ही तिथे जाऊन प्रपोज करताय, प्रॉब्लेम हा आहे की तिथंच जाऊन करताय. खरं म्हणजे की केदारनाथचं दर्शन झालं म्हणजे शंकराचं दर्शन झालं. इट्स नॉट रियालिटी. पंचकेदार नावाचा ट्रेक म्हणा किंवा 5 केदार आहेत टोटल. आणि त्या 5 केदार मिळून एक शंकर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे ते त्यांच्या हद्दीत नाहीये. सो इव्हन चायनाच्या काही पॉलिटिशियन्सला जर किंवा तिकडच्या गव्हर्नमेंटला जर मीटिंग करायची असेल तरी ती आता इंडियन हद्दीत येऊन करावी लागते. पण मग त्यांनी आपल्याकडे एवढा सुंदर वारसा दिलेला आहे तो आपण जपला पाहिजे. या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं जात नाही आणि हे चुकीचं आहे. मिनी थिएटर फिल्म्स प्रस्तुत द मराठी पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहे कोमल राजपाठक. सो ती ॲक्ट्रेस आहे, मॉडेल आहे आणि फॅशन इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे. ती आणि मी जवळपास 4-5 वर्ष झाले एकमेकांना ओळखतो आणि आम्ही काही प्रोजेक्टसुद्धा एकत्र केलेले आहेत. तर आत्ता हा जो काही करंट इश्यू सुरू आहे, मालदीव्स कॉन्ट्रोवर्सी झाल्यापासून इंडिया टुरिझम जे प्रमोट केलं जात आहे, तर म्हणलं की ते प्रमोट करत असताना कोमल ॲक्च्युली भारतातील आणि भारताबाहेर बऱ्याचशा लोकेशन्सला गेलेली आहे, तिथे व्हिजिट केलेली आहे. ती स्वतः खूप साऱ्या गोष्टी भारतातल्या टुरिझम रिलेटेडही प्रमोट करत असतेच तिच्या सोशल मीडिया चॅनल्स थ्रू. तर म्हणलं तिला आपण इन्व्हाइट करावं, तिच्याशी चर्चा करावी आणि बघावं की अजून काय अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अजून एक्सप्लोअर करू शकतो भारतामध्ये. सो वेलकम कोमल. थँक्यू सो मच राहुल. तू आज मला इथे माझ्या ट्रॅव्हलिंग रिलेटेड स्टोरीज वगैरे शेअर करण्यासाठी बोलवलंय. जनरली सुद्धा मला खूप आवडतंच सांगायला स्टोरी, एक्झॅक्टली मी काय अनुभवते. पण आज फर्स्ट टाइम मी इथे पॉडकास्टमध्ये सगळ्यांना स्टोरीज शेअर करणार आहे. सो थँक्यू सो मच. सो मला एक सांग, सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे की तुमच्याकडे पैसे असतात, तुमचं ठरलेलं असतं की आपल्याला कुठेतरी जायचं आहे, पण फर्स्ट चॉईस हा भारतातलं लोकेशन न येता कुठंतरी बाहेरचं लोकेशन का असतं? ओके, सो ज्या वेळेला पैसे असतात, सो हे स्पेसिफिकली ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी गर्दी. आपल्याकडे म्हणजे जनरली आजकालचा जो ट्रेंड आहे तो किंवा जे काही आजकालची पिढी आहे ते मी म्हणेन की इंस्टाग्रामसाठी फिरायला जातात. बरोबर. तुम्हाला त्या जागेबद्दलची काय माहिती घ्यायची आहे, ह्याच्यापेक्षा कमी मला इंस्टाग्रामवरती चांगले फोटो पाहिजेत आणि कुणीतरी जाऊन आलेलं आहे तिथे, त्याचे रील्समध्ये बघितलेलं असतं, फोटोज बघितलेले असतात आणि मग मला पण तसाच फोटो पाहिजे, तशाच ड्रेसमध्ये फोटो पाहिजे आणि तसंच निळं आकाश, निळं पाणी पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून जास्त फिरलं जातं. सो आपल्याकडे जर अशा ठिकाणी जास्त फिरलं गेलं तर मागे लोक येतात, मग तो फोटो खराब होतो. तुला तर माहितीच आहे, फोटोग्राफर आहेस. सो यापेक्षा मग भारतामधली गर्दी आपण अवॉइड करू शकत नाही. परत तू कुठेही जा, तू कुठल्याही वेळेला जा, आपल्याकडे तेवढी जास्त पॉप्युलेशन असल्यामुळे कुठेही गेलास तरी गर्दी असणारच. एक्झॅक्टली. याच्यापेक्षा तुम्ही बाहेर जा, बाहेर त्या मानाने कमी लोक असतात, कमी गर्दी असते. थोडंसं टायमिंग मॅनेज केलं तर आपण जे फोटो काढतो बॅकग्राऊंडला कोणीही लोक येत नाहीत, फक्त तुम्ही असता. बरोबर. 1-2 आले तर ते आजकाल एडिटिंग ऍप्स आहेत त्याच्यात एडिट होऊन जातात. करेक्ट. सो आणि स्वच्छता, आपल्याकडे जेवढी स्वच्छता किंवा जेवढं हायजीन आपल्याकडे पाळलं जातं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जे टुरिझम बेस्ड देश आहेत त्यांच्याकडे स्वच्छता आणि हायजीन पाळलं जातं. सो तिथले बीच वगैरे खूप सुंदर असतात. का? कारण ते स्वच्छ दिसतात. राईट. यासाठी. ओके. सो बेसिकली म्हणजे मेन हेच आहे की बाबा जो कॉमन सेन्स नावाचा जो प्रकार आहे तो आपले लोक कमी दाखवतात. म्हणजे ठीक आहे ना, पब्लिक प्लेस आहे, त्याला काय होत आहे, टाक चिप्सचं पॅकेट, टाक वॉटर बॉटल, हा जो प्रकार घडतो त्यामुळे हे होतं. आणि ऍक्च्युअली ती गोष्ट आहे, म्हणजे साधा आपलं एराई टेकडी आहे पुण्याचं एव्हरेस्ट. तर प्रॉब्लेम असा होता की जी म्हणजे काही सोशल ऑर्गनायझेशन्स थ्रू ज्यावेळेस ते क्लीनअपला जातो मी, किंवा माझी पण स्वतःची जी ऑर्गनायझेशन आहे जिओमॉड थ्रू ज्यावेळेस आम्ही क्लीनअप करतो, लिटरली
दर आठवड्याला जातो. जे काही व्हॉलेंटियर्स असतील, जेवढी कॅपॅसिटी असेल 2-3 तास जेवढं शक्य आहे तेवढं ते क्लीन करतो. आणि क्लीन केल्यानंतर जर पुढच्या रविवारी आम्ही तिथे गेलो तर त्याच सेम स्पॉटला तेवढाच कचरा पडलेला असतो. ही आपली ऍक्च्युअल वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपण जर ARI तिकडे सांभाळू शकत नाही तर बाकीचा विषय सोडूनच दे. किंवा समुद्राच्या लाटा आल्या की तो कचराच बाहेर फेकतोय. आणि बरं, तो कचरा बाहेर फेकतो म्हणजे तो काही दुसरीकडून कुठून आलेला नाहीये. तो आपण आपल्या किनारपट्टीवर जो फेकलेला आहे तोच फिरून आपल्याकडे येतोय. करेक्ट. इव्हन आपल्याकडे जे फोर्ट वगैरे आहेत, शिवाजी महाराजांनी किती सुंदर गड किल्ले बांधलेले आहेत, त्याचं संवर्धन, संरक्षण हे फक्त शिवाजी महाराजांना फॉलो केलं जातं. पण तुम्ही तिथे जाऊन काय करता, तर तिथे जाऊन तुम्ही बिअरच्या बाटल्या, चिप्सचे पॅकेट्स टाकतात. एक्झॅक्टली. ते करायचे का? नाही. पण मग त्यांनी आपल्याकडे एवढा सुंदर वारसा दिलेला आहे, तो आपण जपला पाहिजे. या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं जात नाही. तेच आणि हे म्हणजे चुकीचं आहे. माझं म्हणणं काय की त्यांच्या ज्या काही शौर्यगाथा आहेत त्या नो डाऊट इनक्रेडिबल आहे. पण त्या काळात ते घडून गेलं, ते झालं, त्यांनी ते केलं. त्यांनी ते केलं त्यावेळी, म्हणून तुम्ही आज इथे आहात, सुरक्षित आहात असं म्हणू शकतो आपण तर. किंवा आपलं काहीतरी अस्तित्व जे टिकून आहे ते त्यांच्यामुळे टिकून आहे. मग आपल्या म्हणजे किंवा फ्युचरच्या अस्तित्वासाठी त्यांनी स्वतःचे प्राण त्यागले, स्वतःचे जे काही घरदार सोडून जे काही सगळं त्यांनी सॅक्रिफायसेस केले, सगळं झालं. मग आपण काय करू शकतो? आपण काहीच करत नाही. आपण काय करतो? आपण एखादं लेक्चर लावणार, त्याच्यावर मग त्या घोषणा देणार, दर 19 फेब्रुवारीला ते रॅली काढणार, हे करणार, ते करणार, बाकी काही करत नाही. बरोबर. तिथे जायचं. बऱ्याच वेळा हे दिसतं की गड किल्ले हा ट्रेकिंग पॉइंट झालाय. करेक्ट. हा तुमचा म्हणजे ठीक आहे, आता आपण टुरिझमवर बोलतोय तर ट्रेकिंग म्हणजे बोलू आपण, कॅटेगरी येते त्यामध्ये. पण हा विषय जर छेडलाच तर यामध्ये खूप महत्वाचं समजणं की तुम्ही ट्रेकिंग पॉइंट ना म्हणू नका बघू. आता राजगडला जायचा विषय झाला, आपण इकडे जाऊयात, या बेसला जाऊयात, मग तिथून ट्रेकिंग करत जाऊयात. हा डोक्यात मुद्दा नाही की राजगडला जाऊन किंवा आधी समजा गुगल असेल किंवा बाकीचे जे काही सर्च इंजिन्स असतील किंवा जे काही राजगडाबद्दल इन्फॉर्मेशन मिळवण्याचं जे काही साधन असेल तिथं त्याबद्दल माहिती घेऊ, ते जाऊन बघूयात, त्याचं अनालिसिस करूयात. किंवा मग तिथं जर समजा काही चुकीचं घडत असेल तर ते कसं थांबवता येईल, कमी करता येईल, याच्याबद्दल विचार करूयात. हे मंथन कधी होत नाही. पॉईंट हा असतो की या बेसला गेलो तर राजगडला चढायला 2 तास लागणार आहे, त्या बेसला गेलो तर 3 तास लागणार आहे. डिस्कशन हे की ट्रेकिंग कसं करायचं, डिस्कशन हे नाही की ते कसं जपलं गेलं पाहिजे. ठीक आहे, तो पूर्णपणे आता वेगळा पॉईंट आहे. जेवढं आपण डिटेलमध्ये जाऊ तेवढं ते वेगळंच होईल. पण आता ओव्हरऑल तू जवळपास सगळा भारत कव्हर केलायस एवढ्या याच्यात. तर आता आपण सुरुवात करूया तुझ्या नॉर्थ ट्रिपकडून. ज्यावेळेस तू नॉर्थला जातेस, रिकमेंडेशन बेसिकली की अशा जागा आहेत ज्या मला माहिती आहे, तू सांगितल्या आहेस की त्या जागेंवर शक्यतो टुरिस्ट जात नाहीयेत, पण तुझ्या मते तिथं गेलं पाहिजे, ते खूप अमेझिंग लोकेशन्स आहेत. सो आपण नॉर्थ कडून सुरुवात करूयात. तर नॉर्थला तू काय रिकमेंड करशील? सो पर्सनली नॉर्थला मी अशा बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे की जिथे टुरिस्ट जात नाहीत. फॉर एक्झाम्पल योक्सोम नावाचं गाव आहे जे सिक्कीमच्या पायथ्याशी, कांचनजंगाचा बेस कॅम्प तिथून सुरुवात होतो. आणि पेलिंग नावाचं शहर आहे की जिथे जातच नाहीत लोक, मोस्टली गंगटोक वगैरेला जातात. पण योक्सोम प्रचंड शांत आहे, पेलिंग प्रचंड शांत आहे. त्या भागांमधून कांचनजंगाची रेंज दिसते. मी फालुत म्हणून एका ठिकाणी गेले होते जिथपर्यंत कार जाते. ओके म्हणजे अगदी आपली नाही, पण ज्या 4x4 कार्स असतील, स्मॉल कार, त्या जातात. 4x4 ज्या चढू शकतात त्या जातात. आणि तिथून कांचनजंगाची एक पूर्ण अख्खी रेंज दिसते. अतिशय सुंदर अशी ती जागा आहे. आणि तिथली एनर्जी, तिथल्या वाईब्स या पूर्ण वेगळ्या आहेत. पण लोक तिथे जात नाहीत. आय डोंट नो का, पण जात नाहीत. आणि तिथे जे एक प्लॅटू आहे एकदम प्लेन, या बाजूला सुद्धा पूर्ण पर्वतरांग दिसते, या बाजूला पण पूर्ण पर्वतरांग दिसते. पण लोकांना माहिती नाहीये. जे ट्रेकर्स आहेत, जे हिमालयन ट्रेक्स करतात, त्यांना या जागा माहिती असतात जनरली, कारण ते सतत ते एक्सप्लोरर वृत्तीचे असतात. बरोबर. वेगवेगळ्या जागा शोधणं हे पाहिजे असतं त्यांना सतत, की अरे हे सुंदर आहे, ते सुंदर आहे. आणि नॅचरल ब्युटी
हे त्यांना पाहिजे असते. त्यांना बिल्डिंग, शहरं मोठी मोठी हे नको असतं. करेक्ट. जिथे शांतता असेल, जे देवाने निर्माण केलेले सौंदर्य असेल ते त्यांना जास्त पाहिजे असतं. म्हणून त्या भागांमध्ये मला असं वाटतं टुरिझम जास्त जात नाही. कारण तिथे तू विचारशील डेव्हलपमेंट काय आहे, तर काही नाहीये. लाकडाची घरं असतात, आपल्याला ऍडजस्ट करून राहावं लागतं. कधी कधी जर जास्त टुरिस्ट आले तर त्या एका घरामध्ये राहायला जागा पण नसते. पण तुम्ही तिथे जा, जे पोल्युशनचा जो लेअर असतो ना, जो आपल्याला इथे आपण पोल्युटेड एअर घेतो, तिथे काहीच नाहीये. तुम्हाला शुद्ध हवा काय असते ते कळेल. नॉर्मली तुम्ही जर बाहेर बसलात, समजा तुमचं जे काही रूम असेल त्याच्या बाहेर जाऊन बसलात अंगणामध्ये, इतकं क्लिअर आकाश दिसेल आणि ते छोटे छोटे तारे दिसतील ना, तुम्हाला गरज नाहीये दुसरीकडे कुठे जायची. ते नजरेने खूप सुंदर आणि पूर्ण भरलेलं आकाश दिसेल, जे कायम असतं, जे पुण्यात दिसू शकतं, पण आपल्याकडे पोल्युशन आहे. तेच मी तुला आता माझ्या डोक्यात आलं तो बोलताना, की ज्यावेळेस पहिलं लॉकडाऊन ओपन झालं त्यानंतर DSK विश्व आहे दायरीला, तर तिकडे आम्ही ऑफिस घेतलं होतं. ऑफिस स्पेस म्हणजे एक फ्लॅट होता, तिथे आम्ही वर्किंग करायचो सगळं आमचं. तर त्या गॅलरीमधून पूर्ण पुणे दिसायचं, सगळी सिटी दिसायची. आणि लिटरली म्हणजे दिवसाच्या उन्हामध्ये नाही, पण अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंग टाइमला पूर्ण पुणे सिटी दिसते. आणि वरती एक्झॅक्टली एक सर्क्युलर रिंगण दिसते जे डार्क रेश कलरचं आहे, आणि ते पोल्युशन होतं. कारण ढगांची लेअर त्याच्यावरती होती. ढगांची लेअर, पोल्युशन लेअर, आणि खाली पुणे हे प्रॉपर दिसायचं. आता ज्यावेळेस लॉकडाऊन ओपन झालं होतं तरच ते हलकंसं दिसायचं, कारण त्यावेळेस 3-4 महिने बऱ्यापैकी काही घडतच नव्हतं, किंवा तेवढं ट्रॅफिकही नव्हतं, गाड्याच रस्त्यावर नव्हतं, त्यामुळे पोल्युशन होण्याचा प्रकारच नव्हता, किंवा फॅक्टरीज पण बऱ्यापैकी बंद होत्या. पण जसं जसं ते जून जुलैच्या पुढे गेलं, ऑगस्ट सप्टेंबर येईपर्यंत, पावसाळ्यात सुद्धा ज्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, ती क्लिअर, ती डार्क ग्रे रिंग दिसायची, ते पोल्युशन दिसायचं. सो अगेन पुन्हा एकदा तो एन्व्हायरमेंटल फॅक्टर होतोय. तर मग आता जे मगाशी तू बोललीस की ॲज अ एक्सप्लोरर ती क्युरियोसिटी असते ते बघण्याची. पण आता समजा माझ्यासारखा एखादा व्यक्ती ज्याला ते एक्सप्लोर करण्यामध्ये काही एवढा रस नाहीये, पण एक ट्रिप म्हणून मला जायचंय तिकडे, तर मग मी ते का बघावं, किंवा तुला काय वाटतं की एक सामान्य माणसाने ते का चूज करावं ती लोकेशन? एकतर म्हणजे बेसिकली जे नॉर्मल टुरिस्ट असतात तर त्यांना सुद्धा असं असतंच ना की जनरली आपण एक पीस ऑफ माइंडसाठी आपण एक फॉर अ चेंज म्हणून जातो. आणि खूप वेळा असं पण होतं की लिस्ट मधल्या काही गोष्टी असतात की दिस इज डन, आता हे झालंय, आपलं हे झालंय. पण मग या सगळ्या टिकमार्कच्या गोष्टींमध्ये ज्या ऍक्च्युअल टुरिझम खेचू शकतं, जे इनफ सुंदर आहे, म्हणजे नॉट नेसेसरी तुम्हाला बर्फ बघायला रोहतांग पासलाच मनालीमध्येच जावं लागेल. एक्झॅक्टली. इकडे सुद्धा आहे बर्फ, इकडे सुद्धा ते सौंदर्य आहे, मग तिकडे गर्दी का सतत करायची? बरोबर. या प्लेसेसना पण थोडंसं एक्सपोजर मिळू दे. आणि एक्सपोजर इन द सेन्स मला म्हणायचंय की लोकांना या माहिती असू देत, या जागा पण आहेत आणि इक्वली सुंदर आहेत हे माहिती असू दे. एक्सपोजरचं कधी कधी आता मला असं वाटतं की खूप एक्सपोजर मिळाल्यामुळे पण प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ते झालंय म्हणजे आता ज्यावेळेस इनक्रेडिबल इंडियाचं कॅम्पेन जेव्हापासून सुरू झालं, केदारनाथचं उदाहरण घेऊ, सिम्पल आहे, सगळ्यात सोपं. म्हणजे कोणीतरी गेलं, मेनली इंस्टाग्राम, कोणीतरी गेलं, एक रील पोस्ट केली, केदारनाथचं मंदिर आहे आणि तो असं आहे, ते तर खूप वेगळं, त्याच्यानंतर तर बॅनच झालं शूट. सो बेसिकली हेच की तुम्ही जाताय खरं केदारनाथला, पण त्यातला जो श्रद्धाभाव जो असला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा आहे. केदारनाथचा जो ट्रेक आहे किंवा ते जे चालत जाणं आहे एवढं, किंवा ते घोड्यांवर बसून जाणं असेल, हे असेल, 22 किलोमीटर आहे. हा एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्यात जर खरं ती कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही चालू शकता, अदरवाईज तुमच्याकडे दुसरे ते घोडा वगैरे ते साधनं आहे, त्यांनीच तुम्ही वर जाऊ शकता. पण ठीक आहे, तुम्ही कसे का होईना वर जा, तुमचा श्रद्धाभाव असेल तर तुम्ही नक्की जा. पण श्रद्धाभाव कमी आणि इंस्टाग्राम, सोशल मीडियासाठी ते जास्त. म्हणजे ते आता तू जे बोललीस की मध्यंतरी ती रील खूप व्हायरल झाली होती, प्रपोजल वगैरे, मग ती एक झाल्यानंतर मग बरेच जण ते जाऊन तिथं करायला लागले. प्रॉब्लेम हा नाही की तुम्ही तिथे जाऊन प्रपोज करताय, प्रॉब्लेम हा आहे की तिथंच जाऊन करताय. याच्यातला जो डिफरन्स आहे ना, हा समजणं गरजेचं. प्रपोज तुम्ही कोणत्या एखाद्या सुंदर लोकेशनला करू शकता, किंवा द वे यू आर प्रपोजिंग इज ऑल्सो मॅटर, द वे यू आर वेअरिंग कॉस्ट्युम्स ऑल्सो मॅटर्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही आज केदारनाथ सारख्या लोकेशनला जाताय तर तिथले
किती का मॉडर्न असे ना, किती का काही म्हणे ना, त्या लोकेशनचं एक पावित्र्य असतं, त्या लोकेशनचा एक पेहराव असतो, तो पेहराव तुम्ही परिधान केलाच पाहिजे. ते न करता उगाचच काहीतरी सोशल मीडियावर मला व्हायरल व्हायचं किंवा मला फॉलोअर्स मिळवायचे म्हणून त्या गोष्टी, आणि इन दी एंड तो डिसिजन झाला मंदिराच्या परिसरात आता शूट करायला अलाउडच नाही, विच इज रिअली गुड. हा, पण यामुळे आता एक असं झालं की 100 90 नालायक आहेत, त्यांच्यासाठी ते बॅन झालं, पण जे 10 खरे होते प्रमोशनसाठी, म्हणजे लाईक की मी इथे आलोय, मी हे दर्शन घेतलंय, केदारनाथ खूप सुंदर आहे, तुम्ही या नक्की बघा, कुठे राहा, हे दाखवण्यासाठी जे लोक त्यांना तिथं जे मंदिराच्या आसपास शूट करायचं ते करू शकत नाही. सो नुकसान ते पण झालेलं आहे, पण इट्स गुड. आणि जे तू म्हणतेस की बरेचसे, आता तू नॉर्थ ईस्ट पण फिरली आहेस, तू सांगशीलच त्याबद्दल. आय गेस मे बी तिथल्या ज्या लोकल गव्हर्नमेंट्स आहेत, जसं स्टेट गव्हर्नमेंट, जसं गुजरातने कॅम्पेन चालवलं होतं की पधारिया गुजरात में, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कॅम्पेन आहे, MP गव्हर्नमेंटचं खूप सुंदर कॅम्पेन आहे, तसे कॅम्पेन मे बी आय थिंक नाही होते नॉर्थ ईस्ट किंवा अप्पर मोस्ट नॉर्थवाले जे स्टेट आहेत त्यांच्याकडून. मला तर असं वाटतं की केदारनाथचं कॅम्पेन सुद्धा मोदी ज्या वेळेला जाऊन आले त्यानंतर, म्हणजे कॅम्पेन म्हणता येणार नाही, पण त्यानंतर खूप ही इज अ ब्रँड, यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. करेक्ट. इन दी एंड काय तुम्ही शेवटी आता जरी लक्षद्वीपचा जरी मॅटर म्हणतायत सगळे, इनडायरेक्ट मेसेज तोच होता ना की ठीक आहे, असतील तुमच्याकडे सुंदर बीच, आम्ही काही कमी नाहीये, ठीक आहे, मे बी मागच्या 4-5 वर्षापर्यंत आम्ही आमच्या बीचेसची काळजी घेतली नाही, माती खाल्ली, पण 4-5 वर्ष आम्ही क्लीन करून बघा, आम्ही हे प्रेझेंट केलंय तुमच्या समोर. कंटिन्यू. सो आपण केदारनाथ पासून परत जम्प करूया. तर ऍक्च्युली लोकांना असं वाटतं खरं म्हणजे की केदारनाथचं दर्शन झालं म्हणजे शंकराचं दर्शन झालं. इट्स नॉट रियालिटी. पंचकेदार नावाचा ट्रेक म्हणा किंवा 5 केदार आहेत टोटल, आणि त्या 5 केदार मिळून एक शंकर आहे. तर ज्या वेळेला तुम्ही केदारनाथला जाता त्यावेळेला फक्त केदार नाही तर मधमहेश्वर, कल्पेश्वर, तुंगनाथ आणि रुद्रनाथ, ज्या वेळेला तुम्ही या 5 नाथांचं देवाचं दर्शन घेता त्यावेळेला एका शंकराचं दर्शन पूर्ण होतं. ती यात्रा तशी आहे, आणि खूपशा लोकांना हे माहिती नाहीये. त्यांना असं वाटतं की केदारनाथ फक्त आहे, मग ह्या बाकीच्या गोष्टींना तेवढं एक्सपोजर मिळालेलं नाहीये, तेवढ्याबद्दल माहितीच नाहीये. सो हे सुद्धा कळलं पाहिजे की ज्या वेळेला त्या 5चं दर्शन होईल तुमचं केदारनाथचं दर्शन ऍक्च्युली पूर्ण होईल. एक्झॅक्टली. हे माहिती नाहीये. तसेच पंच कैलाश आहेत, तसेच पंचबद्री आहेत. सो फक्त एक मोदी तिथे जाऊन आल्यानंतर तिथलं एक्सपोजर वाढलं म्हणून इंस्टाग्रामवाले किंवा सगळे हे जे व्हिडिओवाले हे फक्त केदारनाथकडे जायला लागले. पण इक्वली ब्युटिफुल मधमहेश्वर आहे, रुद्रनाथ आहे. रुद्रनाथला जायला तर गुहेत राहावं लागतं. इट्स लाईक 20 to 25 किलोमीटरचा तो ट्रेक आहे, आणि प्रचंड सुंदर ट्रेक आहे. सो ह्याबद्दलची माहिती का बरं पुढे येत नाही जास्त, किंवा याबद्दल काय, ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की जावं. म्हणजे मला असं वाटतं की मधमहेश्वर हे फक्त बेंगॉली लोकांना जास्त माहितीये कारण त्यांचं ते देवस्थान आहे. पण ऍट द एंड दॅट इज पार्ट. हे 5 मिळून एक आहे, तर ते बाकीचे सुद्धा तेवढेच तुम्ही जा, तिथे सुद्धा जा. सो तुम्हाला तिथली एनर्जी फील होईल. फक्त केदारनाथमध्ये नाही, फक्त केदारनाथमध्ये ऑफकोर्स प्रचंड पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, प्रचंड शांतता आहे, आणि ते तिथे गेल्यानंतर फील होतं. पण बाकीचे सुद्धा इक्वली सुंदर आहेत, आणि सगळेच तेवढं ट्रेक करून जावं लागतं असं नाहीये. तुंगनाथ 3 तासात येतं, म्हणजे खूप कमी छोटासा ट्रेक आहे, सॉर्ट ऑफ थोडी पर्वतीपेक्षा थोडासा जास्त. ज्यांना समजा ट्रेकिंग करता येत नाही तिथे बाकीच्या सोयी आहेत, नाहीयेत असं नाहीये. फक्त मधमहेश्वर तेवढं हे नाहीये, काय म्हणतात त्याला, डेव्हलप झालेलं नाहीये. यू हॅव टू ट्रेक. सो मधमहेश्वर, कल्पेश्वर आणि आता मी रुद्रनाथ तर हे ऍक्सेसेबल नाहीयेत, पण बाकीचे आहेत. जे आहेत तिथेच जा, आणि ज्यांना ट्रेकिंग येतं, हायकिंग येतं, त्यांनी डेफिनेटली हे सगळे करावे. जर केदारनाथ तुम्ही चढू शकता, बाकीचे आरामात होऊ शकतात. आरामात. ओके. सो मग हे झालं समजा तिकडे. थोडंसं आपण जर खाली आलो, हिमाचलकडे जर आलो, तर हिमाचलमध्ये मेनली कुल्लू मनालीला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. करेक्ट. पण त्या व्यतिरिक्त काय लोकेशन्स आहेत? बघ, सारपास म्हणून आहे, चंद्रखणी पास म्हणून आहे. चंद्रखणी पास तर एवढं सुंदर लोकेशन आहे की एक, आता ऑफकोर्स हे सगळे डोंगराळ भाग असल्यामुळे तुम्हाला थोडं तर
चढावं लागतं किंवा तिथपर्यंत पोचावं लागतं. तेवढे कष्ट तर घ्यावंच बेसिक लागणार. असणार. आणि चंद्रखणी पास इज बेसिकली आजूबाजूनी पूर्ण असा राऊंड आहे, बर्फाळ डोंगरांचा राऊंड आहे आणि मधून एक जसं लाईन जाते. समजा आपण स्टॉपचं साईन बघितलं की गोल आणि त्याच्यामध्ये एक काट मारलेली असते, तर ती जी लाईन जाते तुम्ही त्याच्यावरनं चालत असता आणि बाजूला पूर्ण सौंदर्य दिसतं. आणि तो स्पॉट एवढा सुंदर, तो जगातला सगळ्यात सुंदर स्पॉट बघितलेला मी आहे की चंद्रखणी पासला वायचेचा ट्रेक येतो युथ हॉस्टेलचा. आणि युथ हॉस्टेलचे म्हणजे जे काही ट्रिप्स असतात ते कुणीही सहज करू शकतं असे असतात. फक्त तुम्हाला थोडीसा फिटनेस, म्हणजे त्या भागांमध्ये जायचंय तर फिटनेस महत्वाचा आहे. तुम्ही अगदीच काहीच चालण्याची पण सवय नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट नाही जाऊ शकत. करेक्ट. तुम्हाला थोडीशी चालण्याची सवय पाहिजे, थोडंसं अर्धा तास तरी चढण्याची सवय पाहिजे. आणि मग आता तिथून ज्यावेळेस आपण पुढे येतो, समजा जर नॉर्थ ईस्टलाच गेलो, नॉर्थ ईस्टला, येस, तर नॉर्थ ईस्टला असे काय स्पॉट आहे? कारण म्हणजे आता ओव्हरऑल भारताचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त अंडर डेव्हलपिंग जर काय असेल ते नॉर्थ ईस्टच आहे. म्हणजे मग ते ट्रान्सपोर्ट, 1 वर्षापूर्वी जाऊन आले, मग ते ट्रान्सपोर्ट वाईज पण असो किंवा बाकीच्या लेवलच्याही डेव्हलपमेंट असू देत. सो ते आहे, ते सत्य आहे. आणि मग जर तिथे जायचं असेल, म्हणजे यात माझे बरेचसे छोटे छोटे प्रश्न आहेत की त्यातून तू ओव्हरऑल तुझं एक एक्सपिरियन्स सांग. की एक तर गोष्ट की हाऊ सेफ इट इज, कारण सेफ्टी हा पर्स्पेक्टिव्ह पहिला डोक्यात असतो सगळ्यांच्या. आणि जे काय आपण सध्या मागच्या 1 वर्षभरात जे काय ऐकतोय मणिपूर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, सो हाऊ सेफ इट इज. सेकंड थिंग की तिथले लोक किती वेलकमिंग आहेत आउटर इंडियासाठी, कारण असं बरेच जण म्हणतात किंवा तो एक नॅरेटिव्ह पण आहे की चायनाच्या खूप इन्फ्लुएन्सच्या अंडर आहेत तिथलं लोकल पब्लिक. थर्ड थिंग की तिथे जर आपण जातोच आहे तर काय काय असे स्पॉट आहेत की जे तू बघू शकतेस, जे एक्सप्लोर करू शकतेस, आणि तिथला कल्चर आणि आपला कल्चर म्हणजे यात काय फरक आहे, आणि तुला काय जे काय असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुझा जो काही रिव्ह्यू असेल. सो नॉर्थ ईस्टला मी ऍक्च्युली रोड ट्रिपला गेले होते. इट वॉज 18 days रोड ट्रिप, पुणे टू पुणे इन कार. ओके, सो मी ऑलमोस्ट म्हणजे पुण्यापासून तिथपर्यंत स्टेट वाईज काय डिफरन्स होतात, कसं गोष्टी बदलत जातात, कसं आजूबाजूचं वातावरण बदलत जातं, पेहराव बदलत जातो, हे सगळ्या नोटीस केलेल्या आहेत. तर नॉर्थ ईस्ट मध्ये स्पेसिफिकली मी बघितलं की तू जे म्हणतोय ना की तो जो प्रॉब्लेम येतो की ते चायनाच्या इन्फ्लुएन्स वगैरे, ही पिढी पूर्वीची जी पिढी आहे ना, थोडीशी ओल्ड एज, अबाव 50 अबाव 60, दे आर स्टील इन टू दॅट इन्फ्लुएन्स. पण आता जेव्हापासनं आत्ता बीजेपीचं सरकार आलेलं आहे त्यांनी तिकडे थोडा फोकस जास्त दिला काँग्रेस सरकारपेक्षा. तर तिथे आता मोस्ट ऑफ द टाइम जी आत्ताची पिढी आहे ते तरी स्वतःला ऍटलिस्ट भारतीयच म्हणतात. ओके, म्हणजे निदान ते एक राष्ट्रीय भावना निर्माण होतीये का? कारण मी बुमला पास ला गेले होते, दॅट इज फ्रेंडशिप बॉर्डर, इंडो चायना फ्रेंडशिप बॉर्डर, की इंडियनच्या ज्या आपली जी हद्द आहे, तर आपल्याकडे त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मोदींनी किंवा गव्हर्नमेंटने मी म्हणेन इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे ते त्यांच्या हद्दीत नाहीये. सो इव्हन चायनाच्या काही पॉलिटिशियन्सला जर किंवा तिकडच्या गव्हर्नमेंटला जर मीटिंग करायची असेल तरी ती आता इंडियन हद्दीत येऊन करावी लागते. आणि तिथे आता ते डेव्हलपमेंट होतीये. आणि जसं तू म्हणाला की काही प्रॉब्लेम्स आहेत की अजून वॉशरूम्स नाहीयेत, अजून हॉटेल्स तेवढी चांगली नाहीयेत, म्हणजे लिटरली होमस्टेज सगळ्यात जास्त आहेत. तू जर शोधायचा प्रयत्न केलास चांगले, जसे आपल्याला इकडे आरामात चांगले चांगले हॉटेल्स मिळून जातात, तर त्या ट्रिपसाठी प्लॅन करताना मला हॉटेल शोधणं हे सगळ्यात मोठा टास्क होता. एक्झॅक्टली, एवढं बेसिकली 3 स्टार 5 स्टार फॅसिलिटीज नाहीये आणि अजून तेवढं डेव्हलपमेंट झालेले नाहीये की तिथे 3 स्टार 5 स्टार फॅसिलिटीज येतील. असतील तर ते वर्किंग नाहीयेत. ते चालू झाले होते पण बंद पडलेले, आता ते वर्किंग नाहीयेत. पण होमस्टेज आर रिअली गुड. तिथले जे होमस्टेजचे ओनर होते ते खूप वेलकमिंग होते. त्यांनी लिटरली म्हणजे बेसिक की आम्ही तिथे सगळ्यात जास्त नॉनव्हेज खाल्लं जातं, व्हेजिटेरियन खूपच कमी, फक्त टुरिझमसाठी. म्हणजे प्युअर व्हेज रेस्टॉरंट नाहीच. मला अख्ख्या नॉर्थ ईस्ट मध्ये फक्त एकच प्युअर व्हेज रेस्टॉरंट मिळालं. सो जे नॉनव्हेज खातात त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण प्युअर व्हेज टुरिझमसाठी मग जास्त फॅसिलिटी नाहीये. पण होमस्टे
प्रिपेअर करून देतात. ओके. आणि होमस्टेज त्यांनी व्यवस्थित ठेवलेत. असं काही नाहीये की तिथे वॉशरूम्स वगैरे नसतील किंवा असंच रॅन्डम राहावं लागतंय, एकत्र राहावं लागतंय डॉर्मेटरी सारखं. तसं नाही, प्रॉपर रूम्स आहेत. ओके. सो इट्स गुड, इट्स रिअली गुड. नॉर्थ ईस्ट इज रिअली ब्युटिफुल. म्हणजे आपण शाळेमध्ये वगैरे पुस्तकामध्ये शिकलेलो आहे की पूर्वीच्या काळी तो भाग समुद्राच्या खाली होता आणि नंतर काहीतरी त्याच्यामुळे तो भाग समुद्राच्या वरती आला. तर नॉर्थ ईस्ट हा ऍक्च्युली जो अरुणाचल प्रदेश आहे हा मी तिथे अनुभवला. जे मी शाळेमध्ये शिकले होते हे तिथे जाऊन मला फील झालं. आपण फक्त वाचलेलं असतं, आपण बघितलेलं असतं की तो भाग वरती आलेला आहे आणि आता तिथे, पण तिथे जाऊन ऍक्च्युली ती समुद्रातली वाळू त्या 15,200-400 फुटावरती तुला ते समुद्राची वाळू मिळणं, ती जी वनस्पती तिथे उगवतात त्या समुद्री वनस्पती आहेत हे तिथे जाऊन कळतं. सो हा जो अनुभव आहे ना हा अमेझिंग आहे. हे वाचून नाही, त्यासाठी तिथे गेलं पाहिजे, तिथं फिरलं पाहिजे. सो ते तिथे गेल्यानंतर कळतं. कुठेही नंतर आपल्याकडे जनरली ग्रीन कलरची झाडं असतात, पण मी त्या भागांमध्ये बघितलं 3 रंगाची झाडं. मला ग्रीन तर दिसलीच, जी एकदम बॉटमला, तू समोरचा एक डोंगर बघितला तर खालच्या बाजूला तुला ग्रीन झाडं दिसतील, मधल्या बाजूला तुला लाल झाडं दिसतील आणि वरती येल्लो कलरची. कमाल. सो हे जे डिफरंट कलर्स आहेत हे आपल्याकडच्या म्हणजे नॉर्थ ईस्ट सोडलं तर इकडे महाराष्ट्र, आपलं इकडचं नॉर्थ मनाली कुलू किंवा खाली साऊथला हे बघायला मिळत नाही. राईट राईट. एका शेड मध्ये दिसतील पण वेगळे शेड नाही. हा, नाहीतर मग तो सीझन असतो, फॉल सीझन असतो फार फार तर. पण तिथे तसं नाहीये. तिथे ते वेगवेगळे असे ते टप्पे आहेत आणि ते असं दिसतं ऍट द सेम टाइम ते दिसतं. आणि त्या सगळ्या वनस्पती या समुद्रीच आहेत. ओके. आणि ते कळतं की ह्या ना समुद्रातल्या वनस्पती, त्याचं फिलिंग तसं असतं, हात लावशील तर स्पर्श तसा असतो. सो ते कळतं. सो हे अनुभवणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही गेला पाहिजे तिथे. फॅसिलिटीज नाही आहेत त्या होतील, पण मनातला जो तुमच्यातला ट्रॅव्हलर आहे ना तो जागृत ठेवला पाहिजे, जो एक्सप्लोरर आहे तो जागृत ठेवला पाहिजे. सो नॉर्थ ईस्ट इज रिअली अमेझिंग. म्हणजे ठीक आहे, फॅसिलिटीज मॅनेज होऊ शकतात. तुम्हाला वॉशरूम्स वगैरे तिथे आपले जवान प्रचंड मदत करतात. आम्हाला ऑन दी वे वॉशरूम्स नाही मिळायचे, पण जिथे जिथे जवानांचे आपले कॅम्प आहेत तिथे आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला वॉशरूम युज करू द्यायचे. अरे वा. आणि पूर्ण ते सगळीकडे त्यांचे जवानांचे कॅम्प आहेत, DRDOचे रोड्स आहेत. सो रोड्स अतिशय सुंदर आहेत. ग्रेट ग्रेट. सो डेफिनेटली नॉर्थ ईस्टला गेलं पाहिजे. सो बेसिकली पहिल्यापेक्षा आता इन्फ्रास्ट्रक्चर जास्त बेटर आहे आणि इन फ्युचर ते अजूनच बेस्ट होत जाईल. सो मग अजून असे काय प्लेसेस आहेत नॉर्थ इंडियाला की जे एक्सप्लोर केले पाहिजेत असं तुला वाटतं? बघ, जनरली लोक सगळे कुलू मनाली नाहीतर आपलं नैनिताल इकडे जास्त गर्दी करतात. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही अल्मोडा व्हॅलीमध्ये गेलं पाहिजे, कांगडा फोर्टला कांगडाला गेलं पाहिजे. तुला ते सॉन्ग माहिती असेल हॅरी सिंधूचं तितलिया वर्गा, ते तिथे शूट झालंय. आणि मी कांगडाला त्याच्या आधीच जाऊन आले होते. सो ज्यावेळेला मी ते सॉन्ग बघितलं आय कनेक्टेड की अरे हा तर कांगडा फोर्ट आहे, इथे मी जाऊन आलेली आहे, पण लोकांना माहिती नाहीये. खूप सुंदर फोर्ट आहे, पण जास्त कोणी गेलं नाही, जास्त कोणी जात नाही. सो या ज्या व्हॅलीज आहेत ना, पिठोरागड हे आदि कैलाशच्या जवळ आहे. तर पिठोरागड अगेन एक सुंदर शहर आहे. सराहन नावाचं एक अतिशय शांत शहर आहे जिथे थोड्याशा काय म्हणतात आपल्याला भूतानच्या वाईब्स मिळतात तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा. तर या सराहन बद्दल जास्त लोकांना माहिती नाहीये. आणि ह्या ज्या प्लेसेस आहेत ना या जास्त एक्सप्लोर झाल्या पाहिजेत. अजून लोकांनी इथे सुद्धा गेलं पाहिजे. जीबी व्हॅलीमध्ये जास्त जात नाहीत. आत्ता जीबी व्हॅली मे बी जास्त लोकांना माहिती पडली आहे बिकॉज ऑफ इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स ऑफकोर्स, पण जीबी व्हॅलीमध्ये मी आधीच जाऊन आलेली आहे. आणि हे लोकांना कळलं पाहिजे की हे सुद्धा इक्वली सुंदर आहे. ओके. इन्स्टेड ऑफ कुलू मनाली तुम्ही इकडे जा, हे सुद्धा एक्सप्लोर करण्यासारखं आहे.